कसं आहे ना, आम्ही काय बोलायचंच नाही का? आम्हीच काय, कोणीच काय बोलायचं नाही का? कुणी काय बोललं की तुमच्या बुडाला लवंग्या मिरच्या लागतात. हा, सत्य तुम्हाला कधी जाणून घ्यायचंच नाही का? काय नुसतं चाटुगिरी करत फरफटतच जायचं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध कोणी केला? बाबासाहेब आंबेडकरांना विरोध कोणी केला? ज्ञानेश्वर माऊलींना विरोध कोणी केला? त्यांना देशोधडीला लावण्याचं कारस्थान कोणी केलं? ह्याचा कधी विचारच करणार नाही का? ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना आत्महत्या करायला परावृत्त कोणी केलं? सगळ्याचं उत्तर एकच आहे, हा कंपू आहे, कंपू. याने तुमचं आमचं भलं नाही केलं, ते देशाचं भलं करतील. हे नशीब समजा की बाबासाहेबांनी ज्यावेळी घटना लिहिली त्यावेळी यांचं आतंकवादी सरकार नव्हतं, नाहीतर त्यांनी घटनेत तर पुरा वाट लावून टाकली असतील. तुम्ही जागणारच नाही का? तुम्ही झोपूनच राहणार आहात का? शोधा ना, इतिहासाची पानं चाळा. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतोय, यांच्या कळणी आणि कथनीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. श्रद्धाळू बना रे, भक्त नका बनू, आणि अंधभक्त ते बिलकुल नका बनू. तुमच्या आयुष्याचं मातेरं होईल. कारण आजच्या स्थितीला खरं बोलणं गुन्हा आहे, खोटं बोलणं, चाटुगिरी करणं हीच प्रतिष्ठा झाली आहे. तुम्ही लाख पैसे कमवा रे, तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही बंगले घ्या, गाड्या घ्या, तुम्हाला काय करायचं ते घ्या. आम्हाला तुमच्याशी काय देणं घेणं नाही. म्हणजे राहिली गोष्ट विकासाची, नका ना करू, नका करू विकास. तुम्ही म्हणाल 4 तुकडे फेकले की शेपटे हलवत जमा होतील, असं नाही होणार. खरं निसर्ग नियम आहे, पालवी पिकली, पानं पिकली की ती गळावीच लागतात, गळतात, आणि ती गळल्यानंतर नवीन पालवी फुटते. हा निसर्ग नियम आहे. तसंच तुम्हाला जर चांगलं हवं असेल तर तुम्हाला वाईटाचा नाश करावा लागेल. कळतंय ना मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलतोय? जरा लक्षात असू द्या.